श्री स्वामी समर्थ असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद देवा. श्री स्वामी समर्थ. निस्वार्थ भक्तीने स्वामींना कसे जिंकता येईल याकडे तुम्ही जास्त लक्ष दिले पाहिजे. स्वामींवर आपला अतूट विश्वास पाहिजे की स्वामी आपल्यावरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतील. स्वामी तुम्हाला आपल्या लहान बाळाप्रमाणे सांभाळतील. स्वामी तुमच्या मार्गातील काटे, संकट, दुःख दूर करतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये अशक्य ते शक्य करतील स्वामी टाईप करा. तुमचे सर्व स्वप्न पूर्ण होतील. स्वामी कृपा होण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भाग्यवंत ठराल. श्री स्वामी समर्थ. खरी भक्ती म्हणजे काय हे स्वामींनी आपल्याला बोध दिला आहे. एकदा स्वामी विश्राम करत असताना बाळप्पा त्याचे पाय चेपत असताना तेव्हा स्वामी जागे होऊन लोण्याची मागणी करतात. नंतर बाळप्पा त्यांना लोणी आणून देतो आणि लोणी खाऊन स्वामी बाळप्पांना भक्तीचा अर्थ काय असे विचारतात. तसेच ठाकूर नावाचा एक प्रसिद्ध प्रबोधकार भक्त होता. जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोक साक्षात डोलायचे. तो अनन्य दत्तभक्त होता. इतके असूनही तो खूप दुःखी होता, कारण त्याच्या अंगावर कोड उभारलेले होते. त्याला फक्त एक प्रश्न होता की आयुष्यभर मी एवढी अनन्य भावाने दत्त उपासना केली, सेवा करूनही आपल्याला कोड का झाला. एक दिवस तो वैतागून निर्णय करतो की आता संसार सोडून काशीला जाऊन उर्वरित जीवन तेथेच काढावे. त्याने आपल्या परिवाराला सांगितले, त्यांची व्यवस्था लावून दिली आणि त्याने काशीला जायची तयारी केली. मात्र त्यापूर्वी तो गाणगापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करायचा विचार त्याने केला. त्याच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्त प्रबोधन करतो. त्या रात्री साक्षात दत्तगुरू स्वप्नात येऊन आज्ञा करतात की काशीला न जाता अक्कलकोटला जा. दत्त आज्ञा झाल्याने तो काशीला न जाता अक्कलकोटला जातो आणि महाराज त्याला पाहताच म्हणतात की कस्तुरी लाव. ठाकूरदासाला स्वामींचा अधिकार कळतो. साक्षात दत्त अवतार आहेत अशी त्याला प्रचिती होते. तो स्वामीचरणी नतमस्तक होतो. ठाकूरदास स्वामींना म्हणतो की जीवनभर मी दत्त उपासना केली, सेवा करूनही मला कुष्ठरोग का झाला. स्वामी म्हणतात की तुझे हे भोग आहेत, वेळ आली की ते संपतील. काही दिवसांनी स्वामी कृपेमुळे ठाकूरदासाचे कुष्ठरोग बरा होतो. स्वामी म्हणतात कर्मामुळे विपरीत प्रारब्ध प्राप्त झाले तरीही सत्कर्माची कास कधीही सोडू नका. उपासना पंथ सोडू नका. भोग आपली वेळ आली की आपोआप संपणार. ठाकूरदास पुन्हा स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो आणि स्वामी म्हणतात कर्माचे भोग हे सहन करूनच संपवावे लागतात. खरी भक्ती असेल तर त्रास हा कमी होतो. येणारा दुःखाची तीव्रता कमी होते. पाप व पुण्य कधीच नष्ट होत नाही. ज्याच्या त्याच्या परीने योग्य वेळेवर त्याला ते मिळते. श्री स्वामी